दाखवणार आहे। पाण्यापासून दिवे कसे जळतात, किती वेळ जळतात, खरंच आहे की नाही ते सुद्धा किती वेळ जळतील सगळं तुम्हाला नक्की दाखवेल। तेलाचे दिवे पाण्याचे दिवे दोन्ही किती वेळपर्यंत जळतात ते तुम्हाला नक्की दाखवेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग ह्या दिवाळीला पाण्याचे दिवे लावूया। छान मी दिवे घेतलेले आहेत आणि 2 ग्लास घेतलेले आहेत। माझ्याजवळ जो प्लास्टिकचा ग्लास आहे तो मी कट करून घेणार आहे। कट करून त्याला चौकोनी असे शेप मी कट करणार आहे। सो बघू शकतात असे शेप मी कट करून घेतलेले आहे आणि त्यानंतर अगरबत्तीच्या साहाय्याने त्यावरती मी थोडं होल करणार आहे। होल एवढंच करा की ते वात जाईल, एवढं मोठंही करू नका की ती वात निघून पाण्यात डीप होईल, असं करू नका। सो बघू शकतात एक एक करून मी सगळे असे होल करून घेत आहे। सुंदर असे दिवे पण मी घेतलेले आहे, 2 ग्लास घेतलेले आहे, बाकीचे दिवे मी घेतलेले आहेत। चला तर मग त्यामध्ये पाणी ॲड करून घेऊया। पाणी मी 2 ग्लासांमध्ये पाणी ॲड करते, 2 दिव्यांमध्ये मी पाणी ॲड करते। त्यानंतर जे राहिलेले 2 दिवे आहेत त्यामध्ये मी तेलाचे दिवे मी लावणार आहे, ते पण बघू किती वेळ जळतात। त्यानंतर मी कलरफुल असं दिसायला हवं, एका याच्यात अष्टगंधक टाकलं आहे आणि एका याच्यात हळद मी ॲड केलेली आहे। खूप सुंदर असं ते कलरफुल दिवे दिसत आहेत म्हणजे ग्लासमधले। आणि मी मस्टर्ड ऑइल घेतलेलं आहे दिवेसाठी। सो दिव्यांवरती जे पाण्यावरती तेल जे आहे तरंगतं, सो थोडं तेल मी त्यामध्ये ॲड करून, खूप जास्तही ॲड नाही करत आहे, थोडंच ॲड करते आहे। आणि बघू शकतात मी तुम्हाला जवळून पण दाखवेल की मी किती तेल ॲड केलं आहे। बघा मी दिव्यामध्ये किती तेल टाकलं आहे आणि ग्लासमध्ये पण किती तेल टाकलं आहे ते पण मी दिसेल। बघा थोडंच मी केलेलं आहे आणि हे शीट जे आहे जे मी कापून ठेवलेलं आहे त्यामध्ये मी वात ॲड करेल आणि ती पण तेलात डीप करून मग ॲड करा आणि असं हलगतने त्या ग्लासमध्ये सोडा। म्हणजे असंही सोडू नका की ते पाणी आहे ते त्याच्यावरती उडेल आणि तो खूप वेळपर्यंत जळणार नाही, असं होतं, खूप वेळपर्यंत जळत नाही। जर तुम्ही ते वाती जे आहे पाण्यात डिप केल्या तर ती खूप वेळपर्यंत जळत नाही। 2 ग्लासमध्ये मी ॲड केलेले आहे आणि राहिलेले जे दिवे आहेत त्यामध्ये पण मी वात जे आहे ॲड करून घेत आहे। आणि राहिलेले 2 दिवे आहेत ते मी तेलाचे लावणार आहे, ते पण त्यामध्ये पण तुम्हाला दाखवेलच मी कसं करते असं। आणि त्यानंतर आहे राहिलेली जी दिवे आहेत, म्हणजे राहिलेले जे दिवे आहेत त्यामध्ये पण छान असं वात मी लावून घेतलेली आहे। आणि बघू शकतात किती सुंदर असे दिवे वाटत आहेत। सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांना खूप छान दिवाळी जी आहे सेलिब्रेट करा, करंजा लाडू वगैरे सगळं खा। आणि बघू शकतात जवळून मी ते दिवे दाखवत आहे आणि हे जे तेलाचे दिवे ते पण लावून दाखवणार आहे, ते पण किती वेळ जळतात ते पण बघूया आपण। खरंच ही जी रील आणि रियालिटीमध्ये काय डिफरन्स आहे ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला। बघू शकतात खूप सुंदर असे दिवे वाटत आहेत। चला तर मग आता त्याला प्रज्वलित करण्याचा वेळ येऊन गेलेला आहे, त्यांना प्रज्वलित करू आपण। सो एक एक करून मी सगळे दिवे असे प्रज्वलित करून घेतलेले आहेत। सगळ्यात आधी मी पाण्याचे दिवे लावलेले आहे आणि त्यानंतर जे राहिलेले आपले दिवे होते ते मी लावून घेणार आहे। खूप सुंदर असे दिवे दिसत आहे, खूप छान वाटतं। दिवाळीचे दिवस खूप 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 म्हणजे खूप छान वाटतात। दिवाळी दसरा वगैरे खूप छान वाटतं। खूप सुंदर असे दिवे होते, दिवे वाटत होते आणि छान मस्त दिसत होते दिवे। आणि मी पण थोडं बघू शकतात किती टाईम झालेला आहे, तुम्हाला दाखवेलच मी। 3:31 मी सगळे दिवे लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर थोडं मी पण एन्जॉय केला दिव्यांजवळ। खूप छान वाटत होतं, दिवे लावले तर खूप सुंदर असं वाटत होतं। इतके छान दिवे वाटत होती, असं वाटत होतं त्यांना बघतच राहावं। सो खूप सुंदर असे दिवे दिसत होते, सो खूप छान वाटत होतं। छान असे दिवे जे आहेत मी ते दिवे हे दिवे बेडरूममध्ये लावलेले आहेत आणि ते मी देवघरात मी नेऊन ठेवणार आहे, कारण की इथे फॅन लागेल, फॅन लागला की ते विझतील। सो हे जे दिवे आहेत मी सगळे एक एक करून सगळे मी देवाजवळ ठेवणार आहेत। तर चला तर मग देवघरात घेऊन जाऊया। सो बघू शकतात मी देवघरात हे दिवे ठेवलेले होते, छान वाटत होते। देवघरही किती प्रसन्न वाटत होतं माझं, खूप छान वाटत। पुढचे जे 2 दिवे आहेत ते
तेलाचे आहेत, मागचे 2 दिवे आहेत पाण्याचे आणि मागचे तर तुम्हाला ग्लासमधले माहितीच आहे ते पण पाण्याचे आहेत. सो सुंदर असं वाटत होतं, छान वाटत होतं. दिवे खूप वेळपर्यंत जळत होते आणि एक एक करून मी बघा हा तेलाचा दिवा आहे तो सगळी वात जी आहे ती जळून जात आहे. आणि किती वेळपर्यंत राहतो जो तेलाचा दिवा एक आहे तो सम झालेला आहे. सेकंड जो आहे तोही सम झालेला आहे. सेकंड तुम्हाला दाखवेलच किती वेळपर्यंत राहतो. तो एक जो आहे तो पण सम झालेला आहे. आणि पाण्याचा दिवा होता हा, एक पाण्याचा दिवा एक तेलाचा दिवा जो आहे तो सम झालेला आहे. आणि किती वेळात ते सम झाले ते पण 3:52 मिनिटांनी ते सम झालेलं आहे. आणि त्यानंतर राहिलेले ते 2 दिवे आहेत ते पण पण सगळं तेल जे आहे शोषून घेतलेलं आहे. 4:06 झालेले आहे आणि तो दिवा पण हळूहळू सम होत आहे. सो फायनली हा जो दिवा आहे तो सम झालेला आहे. 4:12 सम झालेला आहे. आणि राहिलेले जे दिवे आहेत तो एक पाण्याचा दिवा तो 4:13 सम झालेला आहे. सो बघू शकतात. आणि हे 2 दिवे आहेत ते किती वेळ जळतात आपण तेही बघूया. सो चला तर मग बाकीचे दिवे तर सम झाले, 2 पाण्याचे 2 तेलाचे. हा जो दिवा आहे तो पण 4:35 सम झालेला आहे. राहिलेले 5:19 म्हणजे 6 वाजेला तो दिवा जळतच होता. एकच दिवा जो आहे तो खूप वेळपर्यंत जळला. सो 7:30 वाजले आणि त्यानंतर मी पुन्हा पाण्याचे दिवे लावले आणि ते काचेच्या बाउलमध्ये मी लावलेले. खूप सुंदर असं काचेचे बाउल्स वगैरे दिसत होते. त्या आज होती धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या दिवशी छान पूजा वगैरे केली. खूप छान वाटत होतं. देवघरी खूप सुंदर वाटत होतं. आणि देवाजवळ नमस्कार करून म्हटलं की सुख शांती समृद्धी येवो माझ्या घरी, दुःख दरिद्र जाओ माझ्या घरून, आणि सगळ्यांचे मन चांगले राहो माझ्याप्रती आणि माझ्याबद्दल त्यांच्याप्रती, अशी मी अपेक्षा करते देवाजवळून. सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना आनंदी राहो, सगळे आनंदी राहो, सगळे सुखात राहावं हीच माझी प्रार्थना देवाजवळ. आणि तुम्ही बघू शकतात राहिले जे दिवे 9:19 दिवे जळत होते आमच्या दारी. हे 7:30 वाजेचे दिवे लावून ठेवलेले होते. आणि त्यानंतरही खरंच पाण्याचे दिवे वर्क करतात. तुम्ही पण ट्राय करू शकता आणि व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने करा. कारण की जर ते पाण्यात डीप झालं ती वात तर ती लवकर सम होते. सो तुम्ही खरंच मी म्हणते की तुम्ही लावून बघा. मी 7:30 वाजेचे जे दिवे लावलेले होते पाण्याचे ते अजूनही चालत आहेत. तर तुम्हाला मी लाईव्ह दाखवेल असते की चला मी तुम्हाला बघू शकतात. लास्टपर्यंत दिवे जळत होते. 10:30 वाजेपर्यंत दिवे जळत होते. त्यानंतरही 11:30 म्हणजे 11:04 पर्यंत दिवे जळत होते. सो खूप वेळपर्यंत जळतात. आणि छान असं मी हॉलचं डेकोरेशन केलं आहे. आणि तुमच्याकडे दिवाळीचं फराळ झालं का? आमच्याकडे झालेलं आहे. सो खूप छान असे शंकरपाळे काजू कतली आम्ही केलेली आहे. सो दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ गाईज. थँक्यू सो मच.